नमस्कार, मी नमिता उमरेकर कुलकर्णी. मराठी बाजारपेठ या आमच्या पोर्टल आणि MVP गप्पा टप्पा या आमच्या पॉडकास्टवरनं बोलते. ही सावली उमरेकर. मराठी बाजारपेठचं गप्पा टप्पा हे आता नवीन पॉडकास्ट सुरू झालं आहे. वेगवेगळे विषय आम्ही त्याच्यामध्ये घेतो आहे. मुळामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये चित्रकागदानं म्हणजे जे पूजा कागद आपण ज्याला म्हणतो त्याला खूप महत्त्व आहे. आणि आत्ता तर गेल्या श्रावणापासून तर त्या खूप गोष्टी त्या वेळेला ते सण आले तर ते चित्रकागद आपल्याला लागतात. आणि पूर्वीपासून तुम्ही बघितलं असेल तर आपल्या म्हणजे आया नंतर आज्या या त्या कागदांची पूजा करायची. त्याचं एक वेगळं आणि आधुनिक स्वरूप आपण आज बघणार आहोत. मोहीम कला नावाने ते आता मार्केटमध्ये आणलं आहे आणि त्याचे अतिशय सुंदर देखणे आकर्षक असे कागद जी लोक करतात आणि त्यांनी अत्यंत आधुनिक आणि पुरातन कालांचं मिश्रण करून एक कॉम्बिनेशन करून ते सगळं केलं आहे. असे हे मिलिंद देशपांडे आणि सौरभ मराठे. मिलिंद देशपांडे हे चित्रकला आणि तुमचे बरेच वर्ष क्लासेस आहेत चित्रकलेचे, त्याच्यातनं तुम्ही हे डेव्हलप केलेलं आहे. सौरभ मराठे हे खरं तर आर्किटेक्ट आहेत आणि त्यांनी दैवशास्त्र मायथॉलॉजी याचा अभ्यास करून या दोघांनी त्याचं कॉम्बिनेशन करून काही एक वेगळीच कला शैली मार्केटमध्ये आणली आहे, जी आत्ताच्या मुलांना म्हणजे मी म्हणतेय मुलांना पण खरं तर मुलांना नाही, आत्ताच्या लोकांना वेगवेगळ्या वयाच्या लोकांना त्याचा खूप चांगला वापर करता येऊ शकतो. तर याविषयी आपण आत्ता गप्पा मारणार आहोत. ओके, सो मिलिंद सर, तुम्ही चित्रकलेचे क्लासेस घेता आणि कुठल्या वयोगटापासून हे क्लासेस आहेत आणि का क्लासेस घ्यावेसे वाटले? म्हणजे हे तुम्ही प्रोफेशन म्हणून सुरू केलं तर तुम्हाला ही लहानपणापासून आवड होती आणि मग त्याचं प्रोफेशन म्हणून तुम्ही बघितलं का? काय जरा तुमच्याबद्दल सांगा ना. पहिल्यांदा कसं झालंय की याच्यात चित्र काढायला आवडणं ही गोष्ट खूप लहानपणापासून होत होती. पण बाकी अभ्यासात मी ढगोळा म्हणजे अक्षरशः तर फक्त चित्र काढायची, दिवस रात्र चित्र काढायची हाच उद्योग होता. त्याच्यातनं मोहीन शैली तयार झाली. मोहीन शैली ला आधी मोहीन शैली नाव नव्हतं, ते गेलं आत्ता 3-4 वर्ष त्याला नाव दिलं गेलं. मोहीन शैली म्हणजे मी सांगताना आधीचीच सांगतो ती म्हणजे माझी स्वतःचीच आहे ती, त्याच्यामध्ये मी काम करत आलो. आणि ती निर्माण जशी झाली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही काम होतं हे खूप बारीक असतं. म्हणजे 4 ते 5 केसाच्या ब्रशनी एक पेंटिंग 1.5-2 महिने चालतं. आणि ते काम केल्यानंतर जे काय समाधान मिळतं ते खूप अप्रतिम आहे, खूप अप्रतिम. म्हणजे गालीच्या विणताना जो काही प्रकार असतो की गालीच्या दिसताना सुरुवातीला खराब दिसत, पण जो विणून झाल्यानंतर जे काही दिसतं स्वरूप येतं त्याला ते खूप समाधानकारक असतं. तर तसं या बाबतीत पण आहे. ॲक्च्युली लहानपणापासून मी त्याच्यात काम करायचो आणि शैली तयार झाल्यानंतर आणि कॉलेज मला उशिरा मिळालं. तसं म्हणजे मी गणित हा विषय म्हणजे 10वीला खूप वेळा शिकलो. म्हणजे 2-3 वर्ष शिकलो मी चांगला. आणि मग त्यानंतर मी जेमतेम कॉलेजमध्ये टिपिकल कलाकार लोकांची लॉजिक ही गोष्ट. गणित इंग्रजी शत्रू होते पण मी पास होण्यापुरता केलं म्हणजे पोचलो मी तिथे आणि मिळवली मी मार्क. तरी तेवढा माझा म्हणजे तेवढंही करून थांबलं नव्हतं. म्हणजे त्याच्यानंतरही 1.5 वर्ष मला ॲडमिशन नव्हती कॉलेजमध्ये, आर्ट कॉलेजमध्ये. मग त्याच्यानंतर 1.5-2 वर्षांनी मला ॲडमिशन मिळाली पेंटिंगच्या कॉलेजला. मग मी आलो तिथे आणि मग तिथून मग माझा चित्रकलेचा प्रवास सुरू झाला आणि मग पुढे कंटिन्यू केलं. पण मोहीन शैलीतलं काम त्यावेळेसही चालूच होतं, पण ते लोकांना खूप क्लिष्ट वाटायचं. म्हणजे बऱ्याचदा मलाही माझा प्रश्न पडायचा की हे काम माझ्यापुरतंच मर्यादित राहतं आहे का, किंवा मीच हे एकटा करतो मग ते पुढे संपेल असं होऊ शकतं. म्हणजे ते वारली किंवा मधुबनी या जशा एक शैली आहेत तर तशातलाच एक मोहीन शैली असं आपण म्हणू शकतो. हो, पण बेसिकली त्या याच्यामध्ये ना थोडं इझी जातं वारली शैलीमध्ये काम करणं आणि मधुबनीमध्ये काम करणं थोडंसं त्या मानाने इझी आहे. पण मोहीन शैलीमध्ये सगळा पार्ट आपण भरतो स्किन सोडून.
ओके. पेंटिंग पूर्ण 4 ते 5 केसाच्या ब्रशने डिझाईन केलं जातं. स्किन सोडून बाकी प्रत्येक पार्टमध्ये डिझाईन असतं. कुठलीही जागा आपण रिकामी सोडत नाही. हे करायला पेशन्स खूप लागतो, वेळ खूप लागतो आणि चिकाटी आणि जिद्द लागते. तर हे करत असताना मग कॉलेजमधनं पासआउट झाल्यानंतर हा प्रश्न होता की करायचं काय म्हणजे पुढे. मी पेंटिंगचे क्लासेस उघडले, माझ्या सोसायटीपुरते चालू केले ते. आणि एक विषय माझ्या डोक्यात होता की हे मला कुठेतरी न्यायचं आहे किंवा याचं काहीतरी याला स्वरूप आणायचं आहे. म्हणून मग मी तो मुलांना शिकवायला लागलो होतो. तर मुलंही त्याच्यात आणि छान काम करायला लागले. म्हणजे मुलं अगदी छोटे छोटे विषय द्यायचं, सूर्य, चंद्र, गणपती या टाईपमधले विषय त्यांना द्यायचे. त्यांच्या कल्पनेतनं ते मांडावे या शैलीला. बेसिक त्यांना आधी आधार लागतो. म्हणजे माझं स्वतःचं मत असं आहे की सुरुवातीला आधार द्या, नंतर तो काढून घ्या आणि त्यांना इंडिव्हिज्युअल त्यांचं आता काम म्हणजे करू द्या. तशी चित्र दाखवायची त्यांना. चित्र दाखवायची म्हणजे रेफरन्स घ्यायचा आधार त्यांना पहिल्यांदा द्यावा लागतो. त्यानंतर त्यांनी इंडिव्हिज्युअली ते काम करावं ही अपेक्षा असते आणि ते करतात. पण चित्रकला मोहीम चित्रकला करताना कॉन्फिडन्स वाढणं ही सगळ्यात बेसिक गोष्ट आहे. तर ती बेसिक गोष्ट करताना सुरुवातीला असाइनमेंट मी डिझाईन करून काढून देतो हाताने पेन्सिलनी, त्या त्यांनी कलर करायच्या. ह्या 8 असाइनमेंटमध्ये त्यांचा फिनिशिंग, शार्पनेस, कलर थेअरी, कलर सेन्स आणि बैठक ह्या सगळ्या 8 असाइनमेंटमध्ये कव्हर केली जाते. आणि मग त्यांना मोहीम शैलीकडे आणलं जातं. मोहीम शैलीकडे आणल्यानंतर टेक्स्चरच्या काही असाइनमेंट होतात त्यांच्या. बेसिक टेक्स्चर्स त्यांना दिली जातात. ती टेक्स्चर्स करून मग मोहीम शैलीतले विषय घेऊन त्यावर काम सुरू होतं. पहिला विषय त्यांना सोपा दिला जातो. त्यांना रेफरन्स सूर्यचंद्र किंवा अगदी छोटे छोटे जे आकार असतात आपल्या ट्रेडिशनमधले ते दिले जातात. आणि ते करून झाल्यानंतर त्यांना पहिलं पेंटिंग पाहिल्यानंतर ते त्यांना स्वतःलाही आणि दुसऱ्या लोकांनाही ते चित्र खूप छान वाटतं. आणि जो कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला ज्या काही गोष्टी लागतात नाही त्या पहिल्या 2-3 चित्रामध्ये आपोआप तयार होतात. मग मी चित्र चांगलं काढू शकतोय आणि ते चित्र मलाही आवडतं आहे आणि इतरांना पण आवडतं आहे. तर हा कॉन्फिडन्स मुख्यत्वा बिल्ड होणं गरजेचं आहे. माझं चित्र जर समोरच्याला आवडलं नाही तर निम्मा कॉन्फिडन्स तिथे जातो. तर तसं व्हायला नको. माझ्याकडे मी सुरुवातीला कलर पेन्सिल आहे, पेन्सिलने ड्रॉइंग कधीही शिकवत नाही. पहिल्यांदा मी कलरिंग घेतो. सुरुवातीच्या असाइनमेंट मी काढतो, नंतरचे ते कलरिंग करतो. पण हे कुठल्याही वयात माणूस करू अगदी, शकतो. अगदी. मला हेच विचारायचं होतं की मोहीम शैली सगळ्यात लहान किती वयोगटापासून सुरू केलं 4थी पासून. त्याच्या आधी ॲडवायझेबल नाहीये. नाही, काय आहे की मुलांची कल्पनाशक्ती छोटे मुलं जेव्हा असतात तेव्हा ती तयार होत असते. त्यांना खूप साऱ्या गोष्टी मांडायच्या असतात, करायच्या असतात. भलेही वेड्या वाकड्या असतील, तोडक्या मोडक्या असतील, ते त्यांना करायचं असतं. हे काय काढलं तर म्हणजे काही तोडका मोडक्या आकाराला ते जिराफ म्हणतात, हत्ती म्हणतात, काही म्हणतात. पण ते त्यांना करू द्यायला पाहिजे. कारण त्यांना ते करायचं असतं आणि त्यांच्यामध्ये एनर्जी खूप असते ते करण्याची. फक्त त्यांना करायचं आहे. म्हणजे मी त्यांना मोठे पेपर देतो. म्हणजे लहान मुलं जरी आली ना तर त्यांना मोठ्या कागदावर देतो की तुला पाहिजे तेवढ्या एरियामध्ये पाहिजे तेवढं काम करतो. तो एरिया त्यांना देणं महत्त्वाचं आहे. कारण कधी इथे हत्ती येईल, इथे जिराफ येईल, इथे झाड येईल, मध्येच इथे छोटीशी गोगलगाय पण येईल, असं काही होऊ शकतं. पण हे आपोआप त्यांच्या याने झालं पाहिजे आणि त्यांचा व्ह्यू वाढायला त्यांनी मदत होते ॲक्च्युली. मोठे कागद आणि मोठी हे दिली तर. आणि एकदा व्ह्यू वाढल्यानंतर मग काही दिवसांनी आपण त्यांना त्या आकाराचं जजमेंट किंवा शेप कसा असतो हे शिकवू शकतो. तोपर्यंत त्यांना जे करायचं असतं ते भरपूर त्यांनी करून झालेलं असतं. म्हणजे 3री-4थी पर्यंत. त्यानंतर आपण त्यांना ट्रेनिंग देऊ शकतो, की चांगलं सांगू शकतो की तू हे अशा पद्धतीने काढू शकतो. बऱ्याचदा असे पण काही स्टुडंट आहेत की जे ऐकतच नाही. त्यांना जे म्हणायचं तेच त्यांना काढायचं असतं. मग तिथे मला हे करून म्हणजे कंपल्शन करून चालत नाही. तुला हे काढायचं. त्यांचं मी क्लासला आल्यानंतर सुद्धा त्यांचं चित्र रेडी असतं डोक्यामध्ये की आज मला हे काढायचं आहे. तर ते त्यांना द्यायचं काढायला. त्यांना शेप काढून द्यायचा, ते त्यांचं करतात. काही दिवसांनी त्यांना वाटलं की मला आता शिकायचं आहे, मला आता दादानी सांगणं गरजेचं आहे, मग ते देतात.
मग त्यांना पण प्रोसेसनी तो आणून ऍक्सेप्टन्स प्रत्येकाचा हो. पाहिजे सुरू करताना. हो. पण मग रंगसंगती पण शिकवली जाते का ती उपजत असते? ती उपजत नसते, ती माझा शक्यतो प्रयत्न असतो की ती ज्यानी त्यांनी त्याची शिकावी. कलरचे जे प्रकार आहेत ते त्यांचे त्यांना दिले जातात. एक आम्ही आता पोस्टर कलरमध्ये 12 कलरचा एक पूर्वी बॉक्स यायचा, त्याच्यावरच काम व्हायचं आणि मी तरी लहानपणी माझ्या तोच होता, म्हणजे त्याच्यातच मला काम भागवावं लागायचं. आता तसं नाही, आता 60 ते 70 शेड आलेले आहेत मार्केटमध्ये, त्या सगळ्या शेड त्यांना दिल्या जातात. त्या कॉम्बिनेशनची एक असाइनमेंट वेगळी आहे, ती कॉम्बिनेशन मॅच करा. दुकानात गेले साड्यांच्या मुली असतील तर साड्यांच्या दुकानामध्ये गेल्यावर ते कॉम्बिनेशन मॅच करून बघा, ते कुठले कॉम्बिनेशन आहेत, ड्रेसचे कॉम्बिनेशन बघा, पडद्यांचे कॉम्बिनेशन बघा. हे ज्याचं त्याचं त्यांनी बघून ते स्किल आहे. मला वाटतं ते आपोआप डेव्हलप झालं ना तर ते लक्षात राहतं. म्हणजे ते पट्टी मारून जर शिकवलं ना तर ते घोकमपट्टी नाही आहे याच्यामध्ये, आणि त्याचं आउटपुट पण जास्त नाही मिळत. नाही, आपोआप ते जर शिकले तर त्याचं आउटपुट पण नॅचरल आहे. बरोबर. आणि हे याच्यामध्ये असं होतं की जे सिनियर स्टुडंट आहेत आज त्या पण सांगतात, म्हणजे ज्या मुली आहेत किंवा कॉलेजच्या मुली किंवा लेडीज आहेत त्या पण येऊन सांगतात, आज मी हे कॉम्बिनेशन बघितलं, हे मी उतरवून ठेवलं डायरीमध्ये. तर याची एक ना ही एवढी मोठी एक सिरीज तयार झालेली आहे, म्हणजे त्या कॉम्बिनेशनचा एक गठ्ठा झालेला आहे तयार. त्या कॉम्बिनेशन म्हणजे आता मोहीम चित्र काढल्यानंतर मी कुठलं त्याच्याबरोबर लावू हे सांगावं लागत नाही, ते आपोआप होतं आणि त्यांनी चित्र सुंदर होतं. तर हा आपोआप घडणारा जो प्रवास आहे हा खूप महत्त्वाचा आहे चित्रकलेमध्ये. मी फक्त स्किल शिकवणार आणि बाकी त्यांचा अनुभव त्यांना कामाला येतो त्याच्यामध्ये, तो येणं महत्त्वाचं. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्ही बाय चॉईस किंवा तुम्ही म्हणलात तसं की गणितात आणि इंग्लिशमध्ये तुम्ही नव्हतात आणि तुम्हाला आवड होती म्हणून तुम्ही याच्यात शिरलात, पण आजकालच्या खूप पेरेंट्सना अशी भीती असते किंवा त्यांचं लक्ष जात नाही की आपल्या मुलांकडे ही खरं तर कला आहे, बरोबर, पण तरी अभ्यास महत्वाचा आहे आणि त्यांनी इंजिनियर, डॉक्टर आणि या चाकोरीबद्ध याच्यातच गेलं पाहिजे. का तर त्यांना स्कोप नाहीये किंवा त्यांनी प्रोफेशन असू शकत. बापरे, कमवायला तर पाहिजेच ना, मुलगा झाल्या मुलगी झाली, पण मग खरंच भारतात याला स्कोप आहे का? फक्त मोहन शैलीलाच नाही तर पेंटिंग, ड्रॉइंग, चित्रकला. आता मी तुम्हाला सांगतो की मी जेव्हा लहान होतो ना, म्हणजे माझा काळ साधारण एक 87-88, आपण त्या काळामध्ये मी चित्र काढायला जेव्हा सुरुवात केली होती त्या काळामध्ये पण हे प्रश्न पडायचे लोकांना, तेव्हा जास्त पडायचे. तेव्हा ते क्षेत्र निवडणं म्हणजे थोडं शिवधनुष्य उचलल्यासारखंच होतं. म्हणजे आजही आमची जाहिरात कंपनी आहे, तर माझ्याकडे कितीतरी इलेक्ट्रिक कॉम्प्युटर इंजिनियर आहेत आणि ते आई वडिलांसाठी ते सगळं कम्प्लीट केलेलं असतं इंजिनिअरिंग, आणि आमचं नाही मन रमत, आम्हाला क्रिएटिव्ह रोज हॅपनिंग घडलं पाहिजे या फील्डमध्ये. मग ते कोरलचा कोर्स करतात, मग ते फोटोशॉप शिकतात, एक्सपेरिमेंट करतात. त्यामुळे आजही आपल्याकडे मुलगा शिकणं आणि मुलाची डिग्निटी म्हणतो आपण ज्याला, ती या ठराविक काही क्षेत्रामध्येच वाटते. इंजिनिअरिंग, डॉक्टर, प्रोफेसर इतकंच मर्यादित आहे. चित्रकला, आर्ट या क्षेत्रामध्ये अजूनही ती शाळेत पण तेवढं महत्व नाही दिलं. शाळेत पण एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणून ते बघितलं जातं, पण त्याला फोकस नाही मिळत अजूनही. म्हणजे माझ्या बरोबरीची जी मुलं मुली होते ते अगदी पर्सेंटेज व्यवस्थित पडणारे होते. म्हणजे त्याच्यात 90% पडले, 80-95%. पण आता व्हायला लागलंय, थोडा रेशो बदलला, ते पूर्ण खूप पर्सेंटेज नाहीये पण आहे. समोरच्या आमच्या एका मुलीला 95% पडायचे, त्याच्यात आमच्यासारखी 2 मुलं पास होऊ शकत होती. म्हणजे आम्ही पण त्याच्यातलेच आहोत. तर तसं वाटायचं आणि आम्हाला धाक घातला जायचा म्हणजे बाकीच्या लोकांकडनं, की मग शेळ्या वळायला जायचं का, मेंढ्या वळायला जायचं का, अशा प्रकारचे धाक आम्हाला तर आम्हाला म्हणजे ते माझ्या मी चित्रकार असल्यामुळे माझ्या डोळ्यासमोर ते असं मी मेंढ्या वळताना चित्र काढ कसा दिसेल असं. पण मग सौरभ कसं काय आलं, म्हणजे ते तुम्हाला कुठं भेटले? तो पण प्रवास सांगतो मी, गणित तो पण प्रवास सांगतो मी तुम्हाला थोडं.
बेसिक कॉलेजमधनं पासआउट झाल्यानंतर जसं मोहीन शैलीमध्ये कामं सुरू केली, म्हणजे एक्झिबिशन्स झाली, जशी डिस्ने, टाटा ग्रुप यांच्याबरोबर एक्झिबिशन झाली आणि त्याच्यानंतर PN गाडगीळ संस्थेने 8 एक्झिबिशन स्पॉन्सर केली. एक्झिबिशन करण्यामागे एक हा थॉट असतो की भारतीय कल्चरला प्रमोट करणं किंवा आपल्या भारतीय संस्कृतीला प्रमोट करणं, यासाठी आपण काही विषय घेऊन त्यावर काम करून चित्र काढणं आणि ती इतरांना दाखवणं आणि ती मुलांमध्ये अभ्यासा थ्रू रुजवणं, हा एक प्रकार डोक्यात आहे कायम. त्या थ्रू नेहमी काम करत आलेलो. तर दरवर्षी दर 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी विषय बदलतात मोहीन शैलीतले. तसे आम्ही विषय घेत असतो. तर पहिल्यांदा ते एक्झिबिशन झालं 2007ला डिझनी बरोबरचं. त्याच्यानंतर PN गाडगीळ बरोबरची काही 8 एक्झिबिशन झाली. त्यानंतर पत्ते झाले तयार मोहीन. संस्कृत आणि इंग्लिशमधले पत्ते आम्ही तयार केले. तर हे इथे आहेत आत्ता ते पत्ते. तर हे मला खूप आवडलंय. हां, हे काय आहे म्हणजे हे तुम्ही काढलंय? नाही, हे 7वीतल्या मुलांनी तयार केले. स्वप्नील जोगळेकर म्हणून मुलगा आहे, त्यांनी ते तयार केले. काय सुंदर आहे. हो, ते तयार केले. 7वीतल्या मुलांनी? 7वीतल्या मुलांनी तयार केले. आणि केतकी माझी पुतणी आहे, तिने हे तयार केलंय. बदामचा प्रधान हा तिने तयार केलाय. हा पण असं तिने जर सांगतो. इतके सुंदर पत्ते असतील तर काय म्हणजे आई वडिलांचं कठीणच आहे. नाही कसं म्हणणार मुलांना पत्ते खेळायला. खेळायचे वाटतात का पण खेळायचे. कलेक्शन करायचे वाटतं ते पण महत्वाचं आहे. कलेक्शन आणि खेळ हो, हे दोन्ही. मला खेळावं असं नाही वाटणार, बरोबर. कलेक्शन करावं असं. बरोबर. तर भारतीय शैलीतला हा एक प्रकार करून झाला. म्हणजे हा पत्त्यांचा प्रकार लॉन्च केला. 1000 प्रिंट केले. आता 40च राहिलेत. ऑलमोस्ट सगळे सेल झालेत. बऱ्याच लोकांनी कलेक्शन म्हणून घेतले. आणि त्यानंतर विषय होता की आता विषय घ्यायचा कुठला, की आता काय करायचं, म्हणजे आपल्याला मोहीन शैलीमध्ये छान काम करता येईल. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आपल्या भारतीय परंपरेमध्ये असंख्य विषय आहेत, असंख्य. बरोबर आहे. म्हणजे जितके तुम्ही शोधायला जाल ना त्याच्यावर अजून सापडतात आणि ते संपत नाही. तर हे लक्षात आल्यानंतर म्हटलं आता काय करायचं. तर मला संस्कृत आणि इंग्लिशमधलं कॅलेंडर तयार करायचं असा एक विचार मनात आला. चैत्र, वैशाख, श्रावण, भाद्रपद याच्यावर एक छान कॅलेंडर तयार करू आपण, असा एक कॉन्सेप्ट खूप दिवसाची डोक्यामध्ये आहे. आम्ही ऍक्च्युली करतो गेली 3 वर्ष. मराठी, इंग्लिश, मराठी. संस्कृत. पण मला ते मोहीन शैलीतलं श्लोकांबरोबर तयार करायचं आहे. बरं. ते मी बघायचं होतं, म्हणून मी शोधत होतो. तर सौरभ मराठे मला फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर दिसले. त्यांचे विषय पण बरेचसे दिसले की काय याच्यावर ते काम करतात. आणि मग मी त्यांना इंस्टाग्रामवर मेसेज टाकला की म्हणलं मला तुम्हाला भेटायचं आहे. मग काही दिवसांनी त्यांचा रिप्लाय आला. अच्छा, म्हणजे तुम्ही तो लगेच बघितलाच नाही. म्हणजे तो लगेच रिक्वेस्ट बघितलं. कसं होतं, इंस्टाग्रामचा वापर आपण युजली आपले स्वतःचे फोटो टाकण्यापुरताच हो. करतो. थोडा वेगळ्या पद्धतीने करावा असा मी विचार केला आणि विविध विषय घेऊन त्याच्याबद्दल थोडंसं राईटअप आणि मग त्याला एक साजेसं असं ग्राफिक असावं. कारण माहिती दिली तर कोणी वाचत नाही. नाही. त्याला जर Tutorial चित्र लागतं. असेल तर वाचतं. म्हणजे एकादशीसाठी एक साधं विठ्ठलाचं ग्राफिक्स किंवा कुठल्या एखाद्या महान किंवा थोर व्यक्तीचा वाढदिवस असेल किंवा जयंती असेल तर त्याच्याविषयी विविध आर्टिस्टनी केलेले चित्र हे त्यांची परमिशन घेऊनच ऑफकोर्स ती टाकायची आणि त्याच्याबरोबर थोडीशी लिखित स्वरूपातली माहिती द्यायची. असं मी इंस्टाग्रामचा वापर सुरू केला आणि सुदैवाने असेल त्यांना दिसला तो. पण मी इंस्टाग्रामवर एकमेकांशी कनेक्टेड नसल्यामुळे त्यांचा मेसेज आलेला तो रिक्वेस्टमध्ये पडला माझ्या. हो. सो मला लक्षातच नाही आलं की ह्यांनी असा काही मेसेज केला होता. आणि एक दिवस बघता बघता म्हटलं हा काय आहे मेसेज, म्हणून चित्रांगण आर्टचा मेसेज मला दिसला. ते म्हटलं आपण भेटूयात का. माझा पण थोडाफार कल किंवा इंटरेस्ट भारतीय संस्कृती त्याच्याशी निगडीत गोष्टी काही रिच्युअल्स असतील किंवा आर्ट फॉर्म्स असतील ह्याच्याशी असल्यामुळे म्हटलं नक्कीच भेटूयात. एकत्र काही करता आलं आणि आपली संस्कृती जर कसं पुढे देता आली तर आपण करूयात. विषय सुरुवात झाली कॅलेंडरपासून. मग खूप आम्ही चर्चा केली की कॅलेंडर म्हणजे महिने घ्यायचे का, महिन्याशी निगडीत तिथ्यांशी काही करायचं का, सणवार उत्सव काही करायचं का, किंवा नक्षत्रांची चित्र बनवायची का, असा पण आम्ही विचार केला. आणि एक जिवतीचा कागद सापडला. बर. मग मी म्हटलं हा जिवतीचा कागद काय आहे तुमच्याकडे. ते म्हटले हा मी मोहीन शैलीत करायचा प्रयत्न करतो. मग इनफॅक्ट त्या दिवशी आम्ही म्हटलं की हा फक्त
एकच ज्योतीचा कागद नाही, आपल्याकडे अनेक व्रतवैकल्य आहेत ज्याचे आपण विविध प्रकारचे आर्ट फॉर्म्स तयार करू शकतो. मग त्यांच्या आईंनीच आम्हाला चातुर्मासाचं पुस्तक पण आणून दिलं की ह्याच्यात पण आहे. म्हणजे इनफॅक्ट मी त्यांना म्हटलंय की आपण इलस्ट्रेटेड चातुर्मास करायचा का. खूप छान करतो. म्हणजे चातुर्मासाच्या कहाण्या वाचतो पण त्या इलस्ट्रेटेड फॉर्ममध्ये जर आल्या तर आमच्या पिढीतली लोक वाचतील तरी चातुर्मास. आणि मग तो ज्योतीच्या कागदावर आम्ही बरीच चर्चा केली की हा कागद पूजा केली जाते, श्रावणातल्या शुक्रवारी लावला जातो, कॅलेंडरवर जरा जिवंतिका पूजन असं लिहिलेलं असतं. पण ते का करायचं हे माहितीच नाही कोणाला. तर तुम्ही जर चित्र करणार असाल तर त्याच्याशी निगडीत माहिती मी तुम्हाला देऊ शकेन, थोडाफार अभ्यास करून रिसर्च करून जेवढं मला येतं तेवढं ती माहिती लिहून द्यायची आम्ही सुरुवात केली. मग बोलता बोलता असं लक्षात आलं की पुण्यात जो कागद मिळतो ज्योतीचा, एक निळी बॅकग्राऊंड असते, त्याच्यात एक ज्योती असते, एक नाग असतो, एक कृष्ण असतो, एक नरसिंह असतो. हा एक कागद जो त्यांनी रिक्रिएट केलेला जातो. मी म्हटलं आपण माझ्याकडचा कागद वेगळा आहे. मग प्रांताप्रमाणे भेद आहेत का ज्योतीत हे आम्ही शोधायचं सुरुवात केली. बरं, फक्त ज्योतीचाच कागद मिळतो का, तर अनेक कागद मिळतात. आज आपल्याला माहिती पण नाही आहेत बऱ्यापैकी कागद. तर कोकणातला किंवा मुंबई ठाणे साईडचा ज्योतीचा कागद वेगळा आहे. तिथे एकच सिंगल ज्योती आहे जिच्या हातात पाळणा धरलेली उभी ज्योती आहे ती. कदाचित बहुतेक तो कोळी लोकांचा कागद असावा. कोल्हापूर साईडला वेगळा आहे, विदर्भ साईडला वेगळा आहे, पुण्यात वेगळा आहे. असे विविध कागद आम्ही गोळा करायला सुरुवात केली. त्यांनी सगळ्यांना जे जे विक्रेते आहेत त्यांना फोन करून ते कागद गोळा केले. मग ज्योतीबरोबर अजून कुठले कागद आहेत, तर पिठोरी अमावास्येला 64 योगिनींची पूजा केली जाते, त्याचा कागद वेगळा असतो. वटसावित्रीचा कागद वेगळा असतो. मग त्याच्याशी निगडीत कथा, त्याच्याशी निगडीत पूजा पद्धती या आपण त्या कागदाबरोबर देऊया. म्हणजे लोकांपर्यंत आपण जे पूजा किंवा व्रत करतोय त्याची माहिती जावी या उद्देशाने आम्ही काय कोलॅबरेटिव्ह काम करायला सुरुवात केलं असं म्हणता येऊ शकतं. ऍब्सोल्युटली शैलीबद्दल माहिती ते पत्ते इंस्टाग्रामवर अमेझॉनवर पाहिले होते, पण त्याच्याशी निगडीत आपण एकत्र येऊन काम करू ही संकल्पना सुद्धा माहिती नव्हती किंवा विषय पण आला नव्हता कधी. पण त्यांनी चांगली सुरुवात झाली आणि असे बघता बघता अनेक कागद तयार झाले आणि नागपंचमीचा मग त्यांनी कागद केला. आता जर पद्धती बघायला सुरुवात केली आपण पूजेच्या, तर याला चित्रपटच म्हणता येऊ शकेल. आणि कागद छापून कागद येणं ही खूप उशिराची क्रिया आहे असं म्हणजे. पूर्वीच्या काळी भिंतीवर मातीने किंवा शेंगणाने सारवत असतील आणि हाताने चित्र काढून चुन्याने किंवा गेरुने अशी चित्र काढून त्याची पूजा करत असतील आणि काम झालं की परत ते पुसून टाकायचं किंवा परत सारवून टाकायचं अशी पद्धत असणार. आणि ह्या सगळ्या ज्या पूजा पद्धती तुम्ही जर बघायला सुरुवात केली तर इथं कुठेही गुरुजी किंवा कोणीतरी येऊन पूजा सांगणे ही कन्सेप्टच नाही. हाऊस होल्ड इंडिव्हिज्युअल वर्शिपचा प्रकार आहे याच्यात. म्हणजे असं ज्योतीची पूजा सांगायला गुरुजी आलेत वगैरे असं बहुतेक तरी कुठं होत नसावं. मग आपण त्याच्याबद्दल माहिती देऊया. मग ही ज्योती का, हिचा आणि जरेचा काय संबंध आहे, मग जरासंधाची गोष्ट आली त्याच्यात. मग ही माहिती मी त्यांना लिहून द्यायला लागली आणि ते कागदाबरोबर तेवढ्याच उत्साहाने ती माहिती पण शेअर करायला लागली. ही खूप छान गोष्ट आहे. त्यांच्याकडनं आहेत रिक्वेस्ट आणि माझ्याकडनंच होत नाहीयेत. जसं त्यांनी हरतालिकेचा कागद केला. म्हणजे हरतालिकेच्या आज मूर्ती येतात, कितीही शाडूच्या सांगितलं तरी पीओपीच्या मूर्ती येतात. तर मग त्या विसर्जन करून त्या परत तरंगतातच आणि मग पीओपी वापरायचं नाही वापरायचं ही अजून एक विषय आहे चर्चेचा. पण त्याला कागदाने रिप्लेसमेंट येऊ शकते का, कारण आपल्याकडे सांगितलं की ज्याला ज्या पद्धतीत शक्य आहे त्यांनी त्या पद्धतीचं मटेरियल वापरून पूजा करावी. मग त्याने हरतालिकेचा कागद केला, ज्याची मला माहिती अजून त्यांना द्यायची आहे. पण असे अनेक त्यांनी कागद केले ज्याला पूरक माहिती मी द्यायला सुरुवात केली. मला असं वाटतं की हळूहळू बऱ्यापैकी पर्सेंटेज वाईज मधला एक काळ असा होता की पूजा, मूर्तीपूजा किंवा या गोष्टी लोप पावत चालल्या. आता परत थोडंसं काय म्हणायचं की परत त्या गोष्टी वर यायला लागल्या. त्याला एक आधुनिक स्वरूप देऊन लोक ते बायका, पुरुष मंडळी ते करायला लागलेली आहे. म्हणजे साधी गोष्ट बघितली आपण, कलेची आदर पण आता करायला लागली. म्हणजे आज मंडईत तुम्ही जर गेलात तर ज्योतीचा कागद 2 रुपयाला अशी सुरनळी करून लहायबत्त त्यांच्या पुडी बरोबर मिळू शकतो.
किंवा 10 रुपये जास्तीत जास्त किंमत आहे, त्यामुळे त्याची किंमतच नाही राहत लोकांना. पण मोहीन शैलीतला कागद कदाचित लोक पूजा पण करणार नाहीत, पण एक फ्रेम करून ठेवतील. म्हणजे मला ते सगळं मोहन शैली जेव्हा बघितलं आणि जेवतीचा कागद बघितला, ते हे बघितलं, तर मला फार असं वाटलं की देवघर आपण जेव्हा सजवतो तेव्हा त्यात मूर्ती ठेवतो, त्याच्या बरोबरीने जर या प्रकारचे कागद आपण ठेवले फ्रेम करून किंवा हे करून, तर ते दिसायला पण एक वेगळंच स्वरूप, वेगळंच दिसेल, एक आकर्षक देवघर दिसेल. आणि प्लस आपल्याकडे ती एनर्जीज पण देवघरात अजून ऍड होती. कारण हा सगळा बऱ्यापैकी एनर्जीचा पण खेळ आहे ना. बरोबर. म्हणजे आपण जे करतो तेव्हा ती जी काही एनर्जी येते ती पण पॉझिटिव्ह एनर्जी कायम राहील असं पण होऊ म्हणजे शकतं. चित्र बघून तुम्हाला प्रसन्न पण वाटलं पाहिजे. म्हणजे एक मला गोष्ट लक्षात आली की जेव्हा तो 5 रुपयाचा किंवा 2 रुपयाचा कागद होता, तर हा कागद आल्यानंतरची म्हणजे मला पूजा साहित्याच्या दुकानांमध्ये मी जाऊन जेव्हा विचारलं की तुम्ही मोहीन शैलीतला जेवतीचा कागद ठेवाल का, ते म्हणले आम्हाला कस्टमर 200 रुपयावाला मिळणार नाही, आमचा कागद 2 रुपयाचा आहे किंवा आमचा 5 रुपयाचा कागद आहे आणि हा जनरल कागद आहे, तर आमचा कस्टमर 200 रुपयाचा कागद तुमचा घेणार नाही. तर मला असं सुरुवातीला प्रश्न पडला होता किंवा वाटलं होतं मला असं की हे खरंच असं असतं का. पण जेव्हा मी फेसबुक थ्रू किंवा बाकीच्या काही चॅनल्सच्या थ्रू किंवा एक्झिबिशन थ्रू जेव्हा मी हा कागद सेल करायला सुरुवात केली, तेव्हा याला प्रचंड रिस्पॉन्स आला आणि बऱ्याच लोकांनी पाठवलं की आम्हाला नवी एनर्जी आली पूजा करताना किंवा नवं स्वरूप त्याला आल्यामुळे इतकं छान वाटतं ते करताना की त्याचे फोटो लोक मला आत्तापर्यंत पाठवत आहेत. अगदी ते पाहिल्यानंतर म्हणजे पूजा करताना आम्हाला फील येतो की नाही त्याला नवीन जीव काय म्हणतात जिवंतपणा आला आहे त्याला, असं वाटतं त्याला. म्हणजे आणि चांगल्या चांगल्या ह्याच्यातली लोक घेतात तो हा कागद US, हाँगकाँग, जपान इथपर्यंत पोहोचलेला आहे आज. तिकडची लोक सुद्धा घेतायत, मागवतायत. मराठी माणसाचं तिकडं जाऊन जास्त हो. धार्मिकपणा वाढले. हो, अगदी पण तिकडे सगळं करणारी संख्या आता खूप वाढत चालली. नक्कीच. आणि त्याला असं स्वरूप दिलं तर मी म्हणत होते की हे स्वरूपच इतकं छान आहे की ज्याचा विश्वास नाहीये, पण त्याला ही माहिती म्हणून गोळा करायला आवडेल आणि कलेक्शन म्हणून पण ठेवायला आवडेल. त्या लोक पण तुमच्याकडे अप्रोच झाली असणार. बरोबर. जे 2 रुपयाचा कागद पण घेणार नाही, किती अफोर्डेबल असला तरी. पण 200 रुपयाचा कागद घेताना ते फील इतकं छान असतं त्यांना, म्हणजे कुठेही बार्गेनिंग किंवा हा प्रकार होत नाही. पहिली गोष्ट म्हणजे कागद बघितल्यानंतर पहिली म्हणजे माहिती मोहीन शैलीविषयी काय आहे, नंतर सौरभ मराठेंनी दिलेली जेवतीची माहिती आणि कहाणी ती त्याच्यामध्ये आहे. तिसरी जेवतीची आरती त्याच्याबरोबर आम्ही देतो, की जी बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे जेवतीची आरती काय आहे, तर ती आरती पण आम्ही त्याच्यामध्ये देतो. आणि जेवतीचा कागद, हे पूर्ण कॉम्बिनेशन मिळून एका छान इन्व्हलपमध्ये ते करून दिल्यानंतर का कोणाला छान नाही वाटणार. म्हणजे त्याला स्वरूपच वेगळं आपण देतोय. रिस्पेक्ट आपण ठेवला तर पण तरी सुद्धा अजूनही या काळामध्ये एक आपण म्हटलं की मुलांनी काय व्हावं किंवा मुलींनी काय व्हावं, तर डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, आता आर्किटेक्टला पण गेल्या काही वर्षात बरोबर. पण तुमच्या क्षेत्राला तेवढा अजून हे आहे का, म्हणजे कुठल्या आई वडिलांचं हे स्वप्न असू शकतं का किंवा ते व्हावं? निश्चितच असू शकतं, निश्चित असू शकतं. ते मुलाचं सुद्धा हो, मुलाचं पण असू शकतं. आता बऱ्याच जण काही पालक माझ्याकडे येतात, तर हा मुलगा फक्त चित्र काढतो. तर माझ्याकडे एक परवाच आत्ताच काही दिवसांपूर्वीच एक पॅरेंट्स आले, तर तो मुलगा ना कितवीत आहे, 4थीत मुलगा आहे, तो लोगो डिझाईन करतो. बरं. आणि लोगो डिझाईन त्याच्या मानाने तो करतो. म्हणजे त्याला कुठल्याही मायक्रोसॉफ्टचा वाटला, ॲपलचा वाटला किंवा कुठल्या शूज कंपनीचा वाटला, तर त्याच्या पद्धतीने तो लोगो मांडतो आणि तो क्रिएट करतो. आता मला तुम्ही सांगा याच्यामध्ये काळजी वाटण्यासारखं काय आहे? काहीच नाही. म्हणजे काळजी वाटते म्हणून ते आले नाही, काळजी वाटण्यासारखं म्हणजे तो टीचरने दिलेली चित्र काढतच नाही, तो ही चित्र काढत. म्हणजे काढू द्या त्याला, तो त्याला आता व्यक्त व्हायचंय आणि तो बरीच चित्र अशी काढतो की तो व्यक्त करायचा प्रयत्न करतो. आणि ते माध्यम मुलांचं व्यक्त होण्याचं, म्हणजे सायकोलॉजी
सायकॅट्रिस्ट हो, हो. सांगतात व्यक्त अगदी, अगदी. होताना ते चित्र काढायला हो हो सांगतात. आणि बेसिकली आणखीन एक गोष्ट मला महत्वाची, आणि तो खरंच सुंदर करतो मुलगा, मला म्हणजे तो मनापासून मला त्याचं कौतुक वाटलं. आणि तो 4वी-5वीत असला ना तरी तो अबोल आहे बेसिकली, पण तो चित्र खूप काय काय काढतो. चित्रातलं खिडकी बोलतो. काढतो, पेट्रोल पंप काढतो, चित्रातलं पेट्रोल बोलतो. पंपावर उभे असलेली माणसं काढतो, त्याच्या बाजूचं असं काय प्रदूषण आहे, सगळं सगळं Observation सगळं त्याचं खूप ऑब्झर्वेशन. चांगलं पण त्याला व्यक्त व्हायचंय, म्हणजे तो व्यक्त होतो. त्याची चित्र सगळी म्हणजे कदाचित सूर्य, डोंगर, सूर्य, कोंबडा किंवा नदी असे अशी नसतील, म्हणजे Typical टिपिकल नसतील, पण त्याची चित्र वेगळी आहेत, पण त्याला करायचंय त्याच्यामध्ये. तर हे पाहून तरी वाटतं की नाही हा काहीतरी करणार पुढे जाऊन. म्हणजे मला तरी छान वाटलं की हे उपजत आहे आणि ते त्याला करू द्यायला पाहिजे. आज भलेही ते बेसिक लेवलवर असेल किंवा त्याला नसतील व्यक्त व्हायच्या गोष्टी त्याला कमर्शियल ऍस्पेक्ट त्याला अजून नसेल. देता येत कदाचित नाहीये. माहिती. नसेल. पण तो दिला तर तो खूप मोठा पण तो होऊ देतोय, शकतो. पण तो देतोय आणि प्रयत्न करतोय. म्हटलं अजून एक 7-8 वर्षांनी त्याची व्यक्त होण्याची क्लिअरिटी त्याला आलेली असेल आणि तो वेगळ्या प्रकारे अजून तो चित्र काढेल. पण ही प्रोसेस आहे, याला आता खतपाणी घातलंच पाहिजे. याला खतपाणी घातलं तर पुढे जाऊन तो करेल काही गोष्टी. मला वाटतं हे आहे. आणि ते पॅरेंट्सनी मला वाटतं मग तो काळजीचा विषय न ठेवता प्रोत्साहनाचा, आनंदाचा ठेवला पाहिजे. आनंदाचा आणि माझ्या काळामध्ये एवढे मला वाटतं काय म्हणतात एवढे ऑप्शन्स नव्हते. हो. आता बरेच ऑप्शन्स आहेत. म्हणजे ग्राफिक डिझायनिंग आहे, टेक्स्टाईल आहे, फील्ड कम्प्लीट भरपूर भरपूर. आणि स्वतःची तुम्ही काहीतरी शैलीचा असेल किंवा काही असतील गोष्टी असतील तर निर्माण करू शकता. आणि मिळतो म्हणजे, आणि लोकांकडनं मिळणारा प्रतिसादही आहे. आता तुम्ही बघायला गेलं तर आपल्या कल्चरला परत लोक मानायला लागलेले आहेत. हो. पितळ्याची भांडी परत आली आहेत, हो. मातीची भांडी परत आली मातीची आहे. भांडी परत आलेली आहे. आजकाल बऱ्याच घरांमध्ये हो. अँटिक पीस म्हणून जुन्या हो. जुन्या तुमचं हो. काय म्हणायचं की पाटावर वंटा, Miniature पण Miniature असतं. नऊवारी साड्या बघा, मंगळागौर म्हणा, अजून तुमचं आपलं याचं वर्क कुठलं म्हणतात, कापड आपलं कुठलं याचं आत्ता सध्या खूप येतं. हातमाग नाही, पैठण नाही, अजून कुठलं एक कापड आहे ते जे खणाचा कापडाचा वापर आता भरपूर दिसायला लागला आपल्याला. तर हे काय आहे की जुनं कल्चर परत येतंय. नथीचं महत्व किती वाढलंय. तर मग हे जरा चांगल्या पद्धतीने देऊ ना आपण, म्हणजे काय फॉर्मॅट बदलून. फॉर्मॅट आता सध्या नथीचं महत्व फारच आहे बाई. नथ आणि पैठण्या. आणि पैठण्या. म्हणून जाऊबाई जोरात किंवा हो. अगदीच म्हणजे तुम्ही म्हणता तसं हा. ते खरं तर भारतीय चित्रसृष्टीमध्ये जर या गोष्टी वाढल्या ना वाढल्या. तर त्या अजूनच असं नाही वाढलं. इन्फ्लुएन्स इन्फ्लुएन्स. बरोबर. तुम्ही एखाद्या चित्रपटात तुमची ही कला, ही अगदी शैली खरं. हे करा म्हणजे मग ती तारे अजूनच जमीनवर छान. मराठीत येईल. हा, तारे जमीनवर मराठीत येईल. बरोबर काही आहे. हरकत नाही. आता मी तुम्हाला सांगतो की सायकोलॉजीचा चित्रकलेशी कसा मला उपयोग झाला किंवा काय काय गोष्टी मला दिसल्या त्या मी एक्सपेरिमेंट केल्या माझ्या याच्यामध्ये. एक बी पॉझिटिव्ह नावाचा एक प्रोजेक्ट 10 वर्षापूर्वी तयार केला होता. बरं. तर त्याच्यामध्ये असा विचार मी मांडला, म्हणजे मला म्हणजे माझ्या डोक्यात होता तो, मी प्रत्यक्षात आणला थोडा त्याच्यामध्ये, की प्रत्येक माणसाला ना दुसऱ्याचे वाईट गुण बघण्याची एक सवय असते किंवा खोड असते. ह्युमन नेचर आहे. म्हणजे मी जर तुमच्यातलं वाईट विचारलं ना तर मी त्याच्यात 10 गोष्टी सांगू शकते. चांगलं सांगायला जरा पण वेळ तुम्ही मला विचारलं ना की माझ्यातली वाईट सांगतोय तू, पण तुझ्यातले 4-5 गुण मला तू चांगले सांगता, ते मला नाही सांगताय. असं का बरं होतं? कारण जेवढा स्टडी मी तुमचा केलाय ना तेवढा मी माझा नाही केलेला. तर मी त्याच्यावर एक कॉन्सेप्ट मांडली बी पॉझिटिव्हची. त्याच्यावर मुलांनी स्वतःचा अभ्यास करायचा. जो स्टुडंट येईल त्याने स्वतःचा अभ्यास करायचा, स्वतःचे 5 गुण मांडायचे चांगले आणि व्यवस्थित प्रामाणिकपणे मांडायचे, आणि त्याचं एक्झॅगरेशन करायचं इन द सेन्स की प्रामाणिकपणा असेल तर तो नक्की माझा कुठल्या कुठल्या बाबतीत आहे ते मांडायचं. तो विषय फायनल करायचा आणि असे 5 विषयांवर अभ्यास करून त्याचं कॅनव्हास पेंटिंग तयार करायचं आपल्या गुणावरचं. बापरे, किती अवघड आहे. मी असा विचार करते की मला जर असं सांगितलं नक्की कसं नाही, पण बदलते? कसं बदलतंय? आमच्या याच्यामध्ये सगळी लोक म्हणजे लहान मुलांपासनं
चौथीतल्या मुलीपासून आता 65 वर्षाच्या आजींनी पण काम केलं. 81 पेंटिंग तयार झाले. सायंटिस्ट, आर्किटेक्ट, डॉक्टर, इंजिनियर, काही ॲक्टर ते पण त्याच्यामध्ये सामील झाले आणि सगळ्यांनी मिळून पेंटिंग तयार केली आणि ही अतिशय सुंदर कॅनव्हास पेंटिंग तयार झाली. 81 पेंटिंग तयार झाली होती आणि तुम्ही स्वतःला फील करा, तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. जे लोक, तुम्ही पण आर्टिस्ट नसाल समजा, तरी जेव्हा तुम्ही स्वतःला फील गुड करतात तेव्हा तुमच्या हातातनं जी काही कलाकृती निर्माण होते ती सुंदरच होते. तर हा त्याचा हे होता. अध्यात्माचा एक त्याच्यात हे आहे थोडासा बैठ, म्हणजे तो पुन्हा- एक हे आहे. आणि जोड आहे त्याला. तीच अध्यात्माची जोड आता इथपर्यंत येते, पूजेच्या कागदांपर्यंत. मला कागदांपर्यंत तेच आली. विचारायचं होतं हां. की ही जी अध्यात्माची जोड आहे हां म्हणजे चित्रकलेबाबत मला पर्सनली खूप आपुलकी आहे आणि हां. मला आवडेल बरं, कुठल्याही वयात म्हणजे त्याचं लहानपणात. कॉम्बिनेशन असे की तिला चित्रकला आणि गणित गणित हे असं दोन्ही दोन्ही आवडतं. विषय आवडीचे आहेत. बरं. त्याच्यामुळे मी करू शकते म्हणजे मला त्याच्यासाठी कोणाची सांगण्याची गरज नाही बरं, पडणार. बरं, मला वाटेल बरं. तेव्हा मी अप्रोच होईन आणि बरं, करू शकते. बरं. पण मी मायथॉलॉजी हा एक असा सब्जेक्ट आहे की माझे काही ग्रह आहेत किंवा माझे काही मी वाचलेल्या गोष्टी आहेत आणि त्याच्यावर माझा विश्वास नाही. हां मूर्तीपूजेवर मूर्तीपूजेवर असू देत किंवा कुठेही म्हणजे माझा नाहीये विश्वास. तर अशा लोकांना कन्व्हिन्स नाही म्हणणार मी, पण त्यांना एक दुसरी बाजू दाखवण्यासाठी तुमच्या मायथॉलॉजीच्या अभ्यासाबद्दल तुम्ही काय काय जगापुढे किंवा समाजापुढे आणताय. ओके. सो मायथॉलॉजी म्हटलं की आपल्याकडे थोडंसं रिजिडिटी आहे डोक्यात किंवा क्लिष्टपणा आहे की आपल्या घरात हे चालीरीती आल्या आहेत आणि ते अशाच झाल्या पाहिजेत, अशाच नाही झाल्या पाहिजेत, किंवा माहितीच नसतात आपल्याला बऱ्याचशा गोष्टी की काय आहेत ते त्या. करायला सांगितलंय म्हणून करायचं. करेक्ट. आणि मग आपण आजच्या काळात उभं राहून जुन्या गोष्टींना इव्हॅल्युएट करायचा प्रयत्न खूप करतो की आज आपल्याला सायंटिफिक बेस मिळालेला आहे. ते काय म्हणतात, मॉडर्न प्रॉब्लेम्सला एन्शियंट लिटरेचरमधून सोल्युशन्स शोधायचा किंवा एन्शियंट प्रॉब्लेम्सना मॉडर्न सोल्युशन्स शोधायचा प्रयत्न करतो. तसं न करता की हे घडलंय किंवा एक क्रिएशन आहे असं बघायला सुरुवात करूयात आपण त्याला. आणि मग त्याच्याशी निगडीत स्टोरीज आहेत किंवा त्याच्याशी निगडीत इव्हेंट्स आहेत कदाचित, ह्याचा जर आपण विचार करायला सुरुवात केली तर किती समृद्ध आपल्या लोकांची बुद्धिमत्ता होती किंवा क्रिएटिव्हिटी होती हे नक्कीच आपल्याला त्याच्यातनं सापडू शकतो. म्हणजे साधी साधी गोष्ट घेऊयात आपण की आपल्याला कायम गणपतीची गोष्ट सांगितलेली असते की ते हत्तीचं डोकं कापलं आणि त्या छोट्या मुलाला लावलं. आपण ती मानून चालतो. आपण क्वेश्चन नाही करत खूप साऱ्या वेळेला की किती छोटा हत्ती पाहिजे ते छोट्या बाळाच्या डोक्यावर बसायला पाहिजे किंवा ते त्याचं उडवलेलं मुंडकं गेलं कुठं. हे आपण मग खूप ह्याचे सोल्युशन शोधायला बघतो आणि मग हे काहीतरी खोटंच आहे. पण कुठंतरी एका हत्तीचं डोकं एका बाळाला बसवणं ही एक क्रिएटिव्हिटी म्हणून आपण त्याच्याकडे बघतच नाही. आपल्याला अनालिसिस करायचं असतं ते बसू शकतं का, खरं आहे का खरं आहे का खोटं आहे. मग हे खोटंच आहे. पण मग ग्रीक मायथॉलॉजी आपल्याला आवडायला लागते किंवा रोमन स्टोरीज आपल्याला जास्त आवडायला लागतात. पण आपल्याकडे पण अशा गोष्टी घडल्या होत्या किंवा असू शकतात. या दृष्टीने मी थोडा अभ्यास करायला सुरुवात केली आणि आपल्याच कल्चरचा पार्ट असल्यामुळे ते आवडायला लागल्या. आणि मग जरेची पूजा, जीवतीची पूजा का करायची, तर कदाचित त्या काळात मुलं जगत नसतील आणि मग कुठेतरी एखादी शक्ती आपल्या मुलांना जगवेल ही श्रद्धा निर्माण झाली असेल. आणि मग त्याला स्टोरी ती जरासंधाची जोडली आपण की अरे असं घडलं कधीतरी, आपल्याला माहित नाही खरं घडलं खोटं घडलं, पण अशी एक स्टोरी आहे. आणि मग त्या स्टोरीशी निगडीत आपण जर केलं तर आपली पण मुलं जगतील, हे कुठंतरी फेथ किंवा श्रद्धा निर्माण झाली असेल. आणि मग ती काळानुरूप पास ऑन होत की आपल्या घरी जीवतीची पूजा करायची. म्हणजे काही कागद असे की लोकांकडे व्हेरिएशन्स का दिसतं, तर लोकांनी नवसानी मागून घेतलेले की आमच्या घरी ही पूजा होत नव्हती पण माझं जर हे मूल जगलं तर मी जीवतीची पूजा करीन. अशी स्टोरीज आहेत फॅमिलीजमध्ये. आणि मग तो कागद घरात इन्स्टॉल झाला आणि मग कुठंतरी श्रद्धा निर्माण झाली. आणि शेवटी हे मानसिक खेळ येतात की तुम्हाला जर विश्वास असेल तर तुम्ही करणार, नसेल तर तुम्ही सोडून पुढे जाणार. अनुभव
म्हणजे आपल्या पडत्या काळात जर आपल्याला काही असे अनुभव आले तर Correct. ती श्रद्धा बसते. श्रद्धा काही जन्मता नसते. नक्कीच acquired आहे ते सगळं. Acquired आहे. म्हणजे काही लोकांना, काही जणांना जन्मापासून इतकं स्टेडी गोईंग छान लाईफ असतं, काही प्रॉब्लेम्स असतात, अप्स अँड डाऊन्स असतात, त्यांना गरजच नसते या गोष्टी. तर बुद्धिवादी, तर्कवादी विचार जास्त जन्म घेतात. ज्यांना अनुभव येतो त्यांच्याकडे पण तो विचार ह्या स्टोरीजना आपल्या करताच येऊ शकत नाही. हा म्हणजे हा एक वेगळा डोमेन आहे असंच म्हणूयात. आणि कदाचित माझ्यासाठी ते नवस बोलून माझं मूल जगणं वॉज द इव्हेंट आणि माझा विश्वास बसला. कोणी उद्या असं पण होऊ शकतं की पूजा केली आणि मूल गेलं तर माझा विश्वास उठला. पण म्हणजे पूजा केली म्हणजे मुलं जगतात हा आपण काय म्हणतात एक कम्प्लिटली सोसायटीच्या अक्रॉस विश्वास आहे असं नाही ठरवता येत. आणि मग इंडिव्हिज्युअल वर्शिपचे प्रकार सुरू होतात आणि मग वाईट तर काही होत नाही ना, चांगलंच होत असेल. या कन्सेप्ट मधनं सुद्धा अनेक लोकांच्या किंवा भीतीपोटी नंतर भीतीपोटी नंतर कदाचित असं पण असेल की समाजाला सगळं सायंटिफिकली एक्सप्लेन करता येऊ शकत नसेल, त्यामुळे देवाची भीती दाखवली तर एक ठराविक सेट ऑफ पॉप्युलेशन मानतं तरी. आणि मग त्याच्या मागचं रिझनिंग गेलेलं असतं ओव्हर द इयर्स आणि देवाची भीतीच कंटिन्यू केलेली असते. अशा गोष्टी पण आपल्याला दिसायला लागतात. पण ती पण काही काळानंतर वाटत नाही. तर मंडळांचं असं स्वरूप झालं नसतं. पण म्हणजे आता गणपती वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनेच बघायला पण लागलोय. म्हणजे कदाचित घरातला गणपती जेव्हा सार्वजनिक झाला तेव्हा त्याचं स्वरूपच बदललेलं आहे आणि त्याच्या मागचं इंटेन्शनच वेगळं होतं. म्हणजे त्या काळात गणपती कसा असावा ह्याचं स्वरूप बदललं. मग त्याला जोडणाऱ्या गोष्टी पण आपल्याला दिसतात. पुण्यातली काही गणपतीची मंडळं घेतली तुम्ही, जसं भाऊरंगारी आहे, राजाराम मंडळ आहे. तसं युद्ध करणारं गणपती, राक्षसाला मारणारा गणपती. मग तो राक्षस म्हणजे ब्रिटिश सरकार आहे आणि त्याला मारणारा हा आमचाच देव आहे ही संकल्पना कुठेतरी रुजू झाली असेल आणि मला जसा भावतो तसा मी तो देव बनवला. परत तिथे क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्हिटीच आली. आणि मग आता ब्रिटिशांचं राज्य गेलं तर राक्षस जायला पाहिजे का नाही जायला पाहिजे, पण ती क्रिएटिव्हिटी आवडली कदाचित आणि मग ती कंटिन्यू झाली. ती मूर्ती म्हणून भावली एस्टॅब्लिश असेल झाली ना, ती. त्याच्यामुळे मग ती बदलतात. करेक्ट. छान. खरं तर गप्पा आपल्या चालल्यात आणि मोठा विषय. आपण अजूनही 4 पॉडकास्ट घेतले तरी हा विषय संपणारा आहे. पण आता आपल्याला माझ्या मते बऱ्यापैकी ह्याची उत्तरं मिळाली आहेत. आणि हे पत्ते आणि या सगळे जे पूजेचे कागद वगैरे आहेत ते मराठी बाजारपेठच्या वेबसाईटवर मिळणारच आहे. हो. तो श्रावण संपत आलाय. तो खरंच ज्यांना अजूनही पूजा करायची आहे किंवा हे कलेक्शन म्हणून ठेवायचं कलेक्शन म्हणून म्हणजे नुसतं पूजा म्हणून नाही, कलेक्शन म्हणून पण तुम्ही ठेवू शकता. इंटिरियरचा तुम्ही तर जास्त चांगला त्याच्यातले जात एक इंटिरियरचा पार्ट म्हणून पण आपण ते करू शकतो. तर त्याचा नक्की विचार करा. मराठी बाजारपेठवर या आणि खरेदी करा. खूप छान वाटलं तुम्हाला तुमच्याशी गप्पा मारून. आणि गप्पा टप्प्यांमध्ये तुमचा खरंच खूप मोलाचा वाटा आहे असं आम्ही म्हणू. आणि यातनं मी म्हणते की 1-2 जणांनी जरी सेक्टर बद्दल तुमच्याकडे ऍडमिशन घेऊन पुढे हे केलं तर आपलं फारच मोठं नाही. पण आम्हालाही छान वाटलं. हे एक मोकळेपणाने चर्चा करता आली, गप्पा मारता आल्या आपल्याला आणि डिस्कशन पण अगदी इस्त्रीसारखं कडक नाही झालं, मोकळेपणाने झालं. मुळात गप्पा टप्पा असल्यामुळे ते नाही. त्यामुळे छान वाटलं. धन्यवाद.